नमस्कार मित्रांनो, मी विनायक. तुम्ही बघताय विनू मेंगळा ब्लॉग. नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचा. आज सकाळी आम्हाला जायचं अकोल्याला पोरांना कपडे घ्यायला. अकोल्याला जायचे आधी आपण काल मोटर चालू केली, ती बंद करून टाकायची आहे. आज घरी फक्त एकच माणूस राहणार आहे. कांदा लावणारी माणसं येणार आहे, त्याच्यामुळे त्यांना रोप द्यायला आणि पाणी द्यायला माणूस लागेल घरी. आमची सोलरची मोटर आहे, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. दिवसभर मोटर चालू राहते. अकोल्यावरून आल्या सोलर चालू करून परत कांदा भरून घ्यायचा. घरी येऊन गाडी पुसून घेतली. आता थोड्याच वेळात आम्हाला इथून निघायचं आहे. तुमची वहिनीचं आवरून झालं, आता डायरेक्ट वाईट वाकवले. कपडे घेऊन आराम कराय बसलो. आता कपडे घेताना काही व्हिडिओ काढताना आला. आमची बारीक देत पक्की अडेवान करीत, त्याच्यामुळे अकोल्यातून डायरेक्ट आम्ही आमच्या वाडीला आलो घरी. पोरांना काय काम नाही, त्याच्यामुळे त्याने डायरेक्ट पडी मारून घेतले. अशी तरी मजा लागत आहे. गेले गेले आई ना दिदाल मांडीव गेला. आई सांगा आपल्या घरी चोर आला तर. आमच्या घरात दाणं सोडून कायच नाही, तरी आमच्या घरी चोर आला तर दादाच नवी कपडे काढून त्याने घरामागे नेऊन टाकली ती. आणि आमच्या घरात शेजारी कुलूप लावलं तर त्यांचा कुलूप तोडून टाकला तर त्यांच्या घरातलं काचाचं गलास चोरून नेलं. तर आता तुम्हीच कमेंट करून सांगा चोर कसं वही. कदाचित चोर हाती लागला असता, त्यांना चालता नसता लावडा हाणला असता. आमच्या वाडीतली पोर आवडी फोनात बेजी राहता. चोर काय पण आतंकवादी सुद्धा वाड्यात शिरतील. दिवसभर झोपा काढता घरी आणि रात्रीला चोर येतात, तरी रात्री झोपेलच राहता. कदाचित चोर सापडला असता, त्यांचा हात पाय सुजून टाकला असतं. त्यांचं नशीब म्हणून ते सापडले नाही. तर मित्रांनो, आता आम्ही आलो तर दापूरला. दिवाळी जवळ आली, त्याच्यामुळे पोरांना लापटे बॉम्ब घ्यायचा. पोरांना लापटे बॉम्ब फोडायला पक्की मजा येते. दापूर मधून डायरेक्ट कांद्याशी वावरात. अकोल्यावर नेवस तोपर्यंत मामी पाणी भरी. मामीनला म्हणून आता जा तुम्ही आराम करायला, तोपर्यंत मा पाणी भरी तू. अजून दाजीन त्या अकोल्यातच आम्हाला येऊस तोपर्यंत माणसांनी भरपूर कांदा लावून ठेवला. संध्याकाळपर्यंत भरून होता ना काय माहिती. माणसं आजच्या दिवसच कांदा लावणार, उद्यापासून नाही येणार आहे. ते सांगत आम्हाला दिवाळी सावरायचं. आता पाणीत काय भरून नाही झालं. आता मकाची कांसा घरी न्यायला लागता पोरांना खायला. मित्रांनो, लाईक आणि फॉलो नस करेल तर लवकर लाईक आणि फॉलो करून घ्या. आता भेटू पुढल्या ब्लॉग मध्ये.